म्हणून आहे ना मला असला कुटाणा करायला आवडत नाही. रोजच्या स्वयंपाकात चपाती भाजी केलेलीच परवडती. का ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. पण त्याआधी मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या छान अशा व्हिडिओ व्लॉगमध्ये. तर आता पाहिलेच असेल, कृष्णा तर काही लवकरच उठला होता, पण साईला मात्र उठायचं नव्हतं. आता जसा पाऊस चालू झाला ना तशी थंडी पण वाढली आणि त्याच्यामुळे मुलांना छान अशी झोप येते. तर आता किती पाऊस पडला किंवा काही झालं ना तरी शेतकऱ्यांना आहे ना जनावरांचं केल्याशिवाय पर्याय नाही. तर सकाळी सासऱ्यांनी शेण वगैरे काढून धार पण काढली होती आणि त्यानंतर मिस्टरांनी बकऱ्यांसाठी खायला आणलं होतं आणि माझी मात्र डब्यासाठी जे करायचं आहे त्याची घाई चालली होती. आता तुम्हाला तर समजलंच असेल, मला करायचं होतं इडली सांबर. त्यासाठी आहे ना मी पहिले तर डाळ लावली होती कुकरला, पण काय झालं सकाळीच आदल्या दिवशीच आहे ना मी नवीन रिंग घेतली होती आणि ती रिंग संध्याकाळी लगेच तुटून गेली. त्यानंतर ना तो तर काय अर्धवटच आपली डाळ शिजली होती आणि त्यानंतर तोपर्यंत मी शेवगा वगैरे पण शिजायला घातला आणि एकीकडे इडलीचा कुकर लावून दिला. आता सकाळी असला कुटाणा करायचा म्हणलं ना की भरपूर अशी धावपळ होती, कारण की सगळ्यांनाच आज बाहेर जायचं होतं. साईला डब्याला म्हणजे साईला पण शाळेत जायचं होतं, तसेच सासूबाईंना आज सकाळीच 8 वाजता रानात जायचं होतं. त्या टेम्पोमध्ये त्या तर निघून गेल्या. त्यांचा पण सकाळी इडलीचा नाश्ता झाला, पण त्यांना पाठीमागून परत डबा द्यायचा होता. आता साईची गाडी यायची टाईम झाला होता, त्याच्यामुळे म्हटलं इडलीचा कुकर लवकर गार होतोय का नाही. मग त्याला पटकन असा डोसा करून दिला आणि तो पण घाई गडबडीत जळून गेला. आता साईची पण बाहेर गाडी आली होती, त्याच्यामुळे तो पण शाळेसाठी निघून गेला. आता 8-8:30 वाजता असे 2 जण तर निघून गेले. अजून तिसऱ्या मेंबरला नाश्ता द्यायचा होता, कारण की त्यांना पण कंपनीत जायचं होतं. आता त्यांना नाश्ता दिल्यानंतर आहे ना मी लगेच भाकरी करून घेतल्या. आता किती काही चांगला नाश्ता किंवा काय बनवलं ना, आमची तर भाकरीशिवाय पर्याय नाही, भाकरी ही करावीच लागते. तर चला पटकन 4-5 भाकरी करून देते. आता सासूबाई तर खाऊन गेल्या होत्या, पण त्यांच्यासाठी डबा द्यायचा होता. आता डब्याला मी सुक्कं काहीच केलं नव्हतं, म्हणजेच सांबार केलं होतं आणि त्याच्यासोबत चटणी. तर भाकरीसोबत चटणी चांगली लागत नाही म्हणून लोणचं दिलं. आता मम्मीनी हे जे लोणचं करून दिलं आहे ना, मग तेच दिलं, कारण की ते लोणचं आमची तर सगळ्यांना प्रचंड आवडले. आता पसारा तर काहीसा असा झाला होता आणि काय असं इडली वगैरे करायचं म्हटलं ना तर भांड्यांचा पण भरपूर असा राडा होतो. तर आता सगळी भांडी आहेत ना मी एकत्र करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं काहीतरी म्हणजे बाहेरचं काम करावं, कारण की कृष्णा शी करत होता. म्हटलं त्याची शी होईपर्यंत आपण आहे ना बाकीचं काम करावं, कारण की बसून म्हणजे थोडंफार तरी बसणं परवडत नाही, कारण की हे सगळं ना एकटीलाच करायचं होतं आणि त्यातल्या त्यात आज कृष्णाला घ्यायला ना कोणीच नव्हतं. म्हणजे कसं आहे ना, त्याला काम करताना घ्यावंच लागतं, तो काहीच काम करून देत नाही. पण त्याला बघून बघून आहे ना आज मी बऱ्यापैकी सगळंच काम केलं होतं. आता इकडं बकऱ्यांचं जे पाणी आहे ते ओतून दिलं. त्यानंतर कृष्णाचा आवरला, तर त्याला आंघोळ घालायची मात्र बाकी आहे. किचन ओटा आहे ना साफ करून घेतला आणि त्यानंतर कृष्णाला आंघोळ घातली. आता काम तर काय कधीच म्हणजे पटकन होऊन जातं. पण अशी लहान मुलं जर मध्ये लुडबुड करायला असली ना तर कामाला ना भरपूर असा टाईम होतो. आता 11 वाजेपर्यंत माझी घरातली कामं तर उरकून झाली होती, पण बाहेर मात्र भरपूर भांड्यांचा ढिगारा आणि त्यातल्या त्यात म्हणजेच कपड्यांचा पण भरपूर, कपडे आणि भांडी पण तितकीच होती. आणि आता काय मोटर चालू केली म्हटलं चला पटपट अशी कामं उरकून घ्यावी. पण काल होता गुरुवार, त्याच्यामुळे लाईट पण गेली. आता म्हशी वगैरे पाणी पाजून घेतल्या, त्यांना खायला टाकलं आणि त्यानंतर मी धुणं भांडी करायला लागले होते. आता ह्यांना पाणी पाजूनच राहत नाही, त्यांच्या खालचं शेण वगैरे पण पाणी मारून काढावं लागतं, कारण की त्यांना पण मग बसण्यासाठी तेवढंच चांगलं वाटतं. तर आता ह्यांचं उरकून म्हणजे एकेकाचं बघा उरकून द्यावं लागतं. आता ह्यांचं पण कामच आहे त्यांना खायला प्यायला टाकणं. त्यांचं एकदा उरकून दिलं की आपण आपल्या कामाला मोकळं. तर सगळ्यात आधी ना मी भांडी घासली. कसं आहे, धुणं जर आधी धुतलं ना मग नंतर भांडी घासायचा भरपूर असा कंटाळा येतो. पण भांडी आधी घासून घेतली ना तर मग नंतर धुणं धुवायला काहीच वाटत नाही. ते तर काम करावंच लागतं. तर एवढी सगळी कपडे जे आहेत ना आमच्या फक्त कृष्णाचे असतात, त्याचेच 20-25 कपडे असतात. तर झालं असं होतं, तेवढेच कपडे धुतले आणि लाईट गेली. आता लाईट बॅलर तर काय मी भरला नव्हता,
पण नळीला पण पाणी यायचं बंद झालं. आता कृष्णा उठला, मग त्याला एका ताईंकडे दिला आणि त्यानंतरनं बाथरूममधून पाणी मी बाहेर नेऊन पटकन असे कपडे धुवून घेतले. आता त्याला कसं आहे ना, घरी कोण आलं ना की प्रत्येकाच्या गाडीवर चक्कर लागतीच. तर त्याचे पप्पा आले होते, त्यांच्यासोबत पण त्याला चक्कर लागतीच. आणि त्यानंतरनं त्याच्या आजोबा काका प्रत्येकाच्या गाडीवर तो जातच असतो आणि नाही नेलं ना की त्याला रडायला येतो. आता या इकडे तो मला म्हणत होता बस बस, आणि त्याच्या पप्पांना म्हणत होता तुम्ही गाडी चालवा. तर असं जर मुलांना असलं ना ते चांगलं खेळतात. आईने किती पण सांभाळू, पण त्यांना पप्पा आले ना की पप्पाच लागतात. आता बघा दिवसभर म्हणजे ते दुपारी जेवायला आलते, ते निम्मा अर्ध त्यांचं काम करून आले होते. अजून 1 तासाने सासूबाई पण येतील, त्या पण रानातून काम करून आल्या होत्या. पण मला कोण म्हणणार आहे का तू घरी इतकं काम केले. तर चला आता साई पण आला होता, तर त्याच्यासाठी गरमागरम असे डोसे केले. आणि पावसाचं तर काय सारखाच ये जा करत होता, त्याच्यामुळे कपडे पण सारखे आत बाहेर तर करावेच लागतात. आता साई शाळेतून आला, त्याचं थोडंफार आवरलं त्यांनी आणि त्यानंतर त्याला अभ्यासाला बसवलं होतं. आता ते जे तुम्ही पाहिलं असेल ना चिमट्याचं जे स्टँड आहे ना, त्याला छान असे कृष्णाचे कपडेत ना आरामशीर वाळून जातात. कारण की खिडकीतून आहे ना भरपूर अशी हवा येते आणि त्या हवेमुळेच कपडे वाळतात. आता साईला थोडासा अभ्यास दिला आणि त्यानंतर नाही ना त्याचा जो काही होमवर्क असतो ना तो मोबाईलवर येतो. आणि मोबाईलचा त्याच्या ताब्यात द्यायचा म्हटलं की मला तर भरोसा नाही तो अभ्यास करेल म्हणून. तो नक्कीच गेम खेळत बसणार. त्याच्यामुळे मी त्याला बोर्डवर मग लिहून देते आणि त्यानंतरनं तो अभ्यास करतो. असा डबल कुटाणा करावा लागतो. त्यानंतर आम्ही गेलो होतो जरासं बाहेर, आज 2घंच जण गेलो होतो. मुलांना घरीच ठेवलं, कारण की ना इकडं रस्त्याचं भरपूर असं काम चालू आहे, त्याच्यामुळे मग भीती वाटते. जी काही खरेदी करायची होती ना ती केली. आता सकाळी तर रिंग तुटली होती कुकरची, मग ती पण परत दुसरी नवीन घेतली. तर बघा आज 1-1.5 तास असाच आम्ही घालवला. त्यानंतर परत घरी येण्यासाठी निघालो. मस्त असं बाहेरचं वातावरण झालेलं आहे आणि अशा पावसाच्या दिवसात आहे ना बाहेर फिरायला खूप छान असं वाटतं. आता घरी आल्यानंतर परत आपल्या रुटीनला सुरुवात, चहापासून ते जी काही खरकटी भांडी होती ती सगळी काही कामं आहेत ना करून घ्यायची होती. तर चला तर मग मी माझं काम करून घेते. आणि असा आजचा आपला छोटासा व्हिडिओ होता. आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.